थेट मराठा आरक्षणासंदर्भातलं हे जे आंदोलन सुरू आहे याचा आजचा 5वा दिवस आहे। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे, तरी देखील सरकार मात्र गांभीर्याने या सगळ्या गोष्टींचा विचार करताना दिसत नाही आहे। जय शिवराय। खरं तर आपल्या सगळ्यांना जाणीव आहे, सगळ्या देशाला आता जाणीव झाली की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा क्रांती सूर्य मनोजी जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेत आणि त्याचा आजचा त्यांचा 6वा दिवस आहे। जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही जे साखळी उपोषण सुरू केले त्याचा आजचा 5वा दिवस आहे। सन्माननीय मनोजी जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे। आपण सगळ्या समाज माध्यमांमधून बघतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या हातात माईक देखील विसावला जात नाही, त्यांचा थरकाप होतोय। सरकारने खरं तर याची दखल घेऊन तातडीने या संदर्भामध्ये निर्णय घेणं अपेक्षित आहे। काल समाज माध्यमांवरती मीडियावरती आपण सगळ्यांनी पाहिलं की आज 10 वाजता म्हणजे आता सन्माननीय कॅबिनेट मिनिस्ट्रीची मीटिंग चालू होते आणि सगळ्या महाराष्ट्राला आणि सकल मराठा बांधवांना अपेक्षा आहे की या कॅबिनेटनंतर काहीतरी निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाहीर करतील। जर त्यांनी काही सकारात्मक निर्णय जाहीर केला नाही तर निश्चितपणानं प्रचंड प्रक्षोभ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। आणि काल रात्रीपासून आपण सगळेजण बघतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये बीड, उस्मानाबाद, धाराशिव ह्या सगळ्या परिसरामध्ये विशेषत्वानं मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी प्रक्षोभक आंदोलनाला सुरुवात झाली। आज मला आत्ता ऐकायला मिळालं आहे की आपल्या तालुक्यातील राजुरी या गावात देखील आता मोठ्या प्रमाणावरती रास्ता रोको आणि मराठा समाज बांधवांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। सरकारने योग्य वेळेला जर याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला नाही तर निश्चितपणानं सकल मराठा समाजाच्या वतीनं कदाचित कोणाचंही न ऐकता प्रक्षोभक अशा प्रकारची आंदोलनं सुरुवात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामुळं पुन्हा आदरणीय जरांगे पाटलांनी आम्हाला सगळ्यांना सकल मराठा समाजाला सांगितलेले तसे आदेश दिलेत की कोणत्याही प्रकारे शांततेचा भंग होऊ द्यायचा नाही। पण सकल मराठा समाजाचा आमचा एक चेहरा, आमचा एक नेता म्हणून आदरणीय मनोजी जरांगे पाटील यांच्याकडे अवघा महाराष्ट्रातील सकल मराठा समाज बघतोय। दुर्दैवाने जर त्यांच्या प्रकृतीला काही झालं तर या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेकाचा भडकाव होऊ शकतो। त्याच्यामुळं प्रशासनानं विशेषत्वानं राज्य आणि केंद्र सरकारने मराठ्यांना जे टिकेल ते आरक्षण देणं गरजेचं आहे। मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही खूप जुनी आहे, पण सगळ्यांनी दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असताना त्यांनी भाषण थांबवून छत्रपतींच्या समोर जाऊन या ठिकाणी छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहे, कोर्टात टिकणारं आरक्षण मी देणार आहे, जरांगेंनी थोडासा संयम बाळगावा असं विधान केलं। पहिली गोष्ट म्हणजे सन्माननीय जरांगे साहेबांनी मागच्या महिन्यात ज्या वेळेला आंदोलन केलं त्यावेळेला साधारणतः ते 17 दिवस उपोषणाला बसले होते। अनेक मंत्री त्या ठिकाणी अंतरवाली सराटीला आले, चर्चा केल्या आणि अंतिमतः मुख्यमंत्री स्वतः आले आणि त्यांच्याकडे वेळ मागितला। आदरणीय जरांगे पाटलांकडे 30 दिवसाचा वेळ मागितला। मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज आणि जरांगे पाटील यांनी 30 दिवसाच्या जागेवर 40 दिवसाचा वेळ दिला। आता ही सरकारची जबाबदारी आहे, तुम्ही 30च्या जागेवर तुम्हाला 40 दिवसाची वेळ दिलेली होती, त्याच्यामुळं सरकारची जबाबदारी पडते। मला एक सांगा, 40 दिवसामध्ये देखील सरकारने इकडची काडी इकडं केलेली नाही। मराठा समाजाच्या अनेक मागण्या आहेत। मराठा समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह व्हावं, अण्णासाहेब तरतूद वाढवावी, आमच्या सारथी संस्थेसाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय व्हावं, या इतर आरक्षणाशिवायच्या अनेक मराठा समाजाच्या मागण्या, एक तरी मागणी सरकारनं पूर्ण करणं अपेक्षित होतं। परंतु या 40 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा एकही निर्णय झालेला नाही। मग आता त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेतली, खरं तर शिवरायांची शपथ तर आपण अनेकदा घेतली। मोदीजी मुंबईमध्ये आले, मोठं स्मारकाचं भूमिपूजन केलं, पण काय झालं? आज तागायत एक कण मातीचा, सिमेंटचा, विटेचा एक वीट देखील तिथं लागलेली नाही। छत्रपती शिवरायांचं गायक होऊ नका, छत्रपती शिवरायांचे नायक व्हा। छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीनं रयतेची काळजी घेतली, माझ्या शेतकऱ्याच्या रयतेच्या राजाच्या शेतकऱ्याच्या जर काडीला जरी धक्का लागला तरी बेहतर, अशा प्रकारचं रयतेचं राज्य शिवरायांनी केलं। छत्रपती शिवराय फक्त शपथा घेण्यासाठी नाहीत, शपथा घेऊन छत्रपती शिवरायाचा अवमान करू नका असं आमचं सकल मराठा समाजाचं आव्हान आहे। तुम्ही शपथ घेतली, तुम्हाला वेळ दिलेला होता, तर तुम्ही खरं तर आजपर्यंत निर्णयाप्रत यायला अपेक्षित होतं, परंतु कोणत्याही प्रकारचा निर्णय कॅबिनेटनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला नाही
आपण जे म्हणताय ते जे म्हणतायत की तुम्ही धीर धरा, धीर धरा, धीर किती दिवस धरायचं? तुम्ही का मराठ्यांच्या मृत्यूनंतर आरक्षण देणार आहात का? खरं तर आरक्षण वेळेत देणं अपेक्षित आहे. मराठा समाजातल्या मुलांची शैक्षणिक बाबतीमध्ये जे सशे ओलपट होते, अनेक विद्यार्थी 10वीचा 12वीचा निकाल लागल्यानंतर मराठा समाजातले अनेक विद्यार्थी आत्महत्या करतायत. आपण त्या बातम्या बघतोय. शेतकरी मेटाकुटीला आले आहेत, त्यांच्या शेतामध्ये काय मिळत नाही, त्याच्यामुळं त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केलं जाते. अशा प्रकारची परिस्थिती आहे. सदावर्ते कदम यांच्यासारखी जी मंडळी आहेत ती मात्र या आरक्षणाची कुठेतरी टिंगल उडवतात. ही मूर्ख माणसं आहेत. समाज विघातक या प्रवृत्ती आहेत. नारायण राणे, रामदास कदम, सदावर्ते हे बिंडोक असलेली माणसं आहेत आणि ही कोणातरी एखाद्याची पिल्लं आहे ज्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही किंवा याच्यामध्ये विघ्न आणायचे आहेत, अशी पिल्लं ही पुढं केलेली आहेत. ज्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं ही मूर्ख माणसं आहेत आणि त्याचा मराठा समाजाच्या वतीनं निषेध आहे. खरं तर आम्हाला आमचं दुर्दैव असं आहे की शांततेच्या मार्गाने आंदोलन करा अशा प्रकारे सांगितलं गेलं आहे. परवा सदावर्तेची गाडी फोडली. खरं तर त्यालाच फोडायची वेळ आलेली आहे आणि मराठा समाज 100% ते करेल. त्याच्यातही कुठं सदावर्ते असेल, राणे असेल, या हरामखोर मंडळी समाजाच्या जीवावरती आज मोठे झाले. राणे, कदम हे सारे हरामखोर मंडळी आहेत. समाजाच्या जीवावरती पैसा कमवला. यांच्याकडे, यांच्या मागच्या पिढ्या शोधा, यांच्याकडे काय होतं? कोंबड्या चोरायचे हरामखोर आज समाजाच्या जीवावरती राजकारणामध्ये भ्रष्टाचार करून पैसे कमावले आणि आज मराठा समाजाबद्दल हे नको त्या गोष्टी बोलतात. त्या हरामखोरांची तोंड मारली पाहिजेत. नीच नराधम आहेत हे सगळे. सरकारने जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर जुन्नर तालुक्यातील आंदोलनाची दिशा काय राहील? 100% जुन्नर तालुक्यामध्ये या शिवजन्मभूमीमध्ये या आंदोलनाचा उद्रेक होईल. आम्ही सगळे समस्त मराठा समाज, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाचे आमचे सगळे सहकारी बसून त्या बाबतीमध्ये आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आम्ही इथं कुणी एकटा निर्णय घेत नाही. सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आम्ही सगळेजण बसून वरधून काय आदेश येईल आणि त्या कोणत्या पद्धतीनं आपण आंदोलन करायचं आहे त्याची दिशा आम्ही निश्चितपणानं ठरवू. पण तीव्र आंदोलन या शिवजन्मभूमीतून या पुढच्या काळामध्ये होईल. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.